शहरातील डी.आर. हायस्कूल व डॉक्टर काणे प्राथमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूल शाळा परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. हे माकड दिवसभर शाळेच्या आवारात फिरत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार सूचना देऊनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आज पुन्हा शाळेत माकडाने उच्छाद मांडला. विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर माहिती मिळताच वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पिंजरा सोबत आणला असतानाही तो लावण्यातच आला नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शाळा परिसरात लहान मुले असल्याने माकड कोणावरही हल्ला करू शकते अशी भीती पालक आणि शिक्षकांना आहे. गेल्या 3 दिवसांपासून वारंवार तक्रारी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. माकड दिवसभर वर्गाजवळ टाकीवर आणि झाडावर फिरत असते. आम्हाला मुलांना सांभाळणे कठीण झाले आहे. वन विभागाने तात्काळ माकडाचा बंदोबस्त करावा. शाळा परिसरातील माकडाचा प्रश्न तातडीने सोडवून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. सध्या नंदुरबार शहरामध्ये आपल्या शहराच्या जवळ गुजरात राज्याची सीमा असल्यामुळे तिथून जंगलातून काही माकडांनी नंदुरबार शहरामध्ये उच्छाद मांडलेला आहे. विशेष म्हणजे ते माकड हे शाळा परिसरामध्ये जी झाडं आहेत किंवा ज्या इमारती आहेत त्या इमारतींवरती आणि काही वेळा वर्गांपर्यंत ते येऊन ठेपतात आणि अशा माकडांना पाहून विद्यार्थी विचलित होतात, भीतीने घाबरतात ते. आणि एखाद्या वेळी त्या माकडाने काही चावा घेतला तर त्या भीतीने पालकसुद्धा भयभीत झालेले आहेत. म्हणून काही पालक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्यास थोडे मागेपुढे पाहत आहेत, काही पालक पाठवून देत आहेत. परंतु अशा रीतीने या शहरामध्ये जे माकडांनी धुमाकूळ घातलेला आहे या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि तो बंदोबस्त करून सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींना सर्वांना निश्चिंत करावं अशी मागणी मी वन विभागाच्या माननीय अधिकाऱ्यांना करतोय. त्यांनी या सूचनेची दखल घ्यावी असं मी विनंती करतो आणि यापुढे असे हिंस्र पशु ज्यावेळी शहरामध्ये येतील तर वेळोवेळी बंदोबस्त करून आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. या माकडांमुळे जे काही शहरामध्ये माकडं आलेली आहेत या माकडांनी डी.आर. हायस्कूल आणि गर्ल्स हायस्कूल तसेच डॉक्टर काणे विद्यामंदिर, बालमंदिर असे जे लहान लहान मुलं ज्या शाळेमध्ये शिकत आहेत या परिसरामध्ये हे माकड परिणाम जो विद्यार्थ्यांवरती होतोय माकडामुळे, तर विशेषतः हे माकड शाळा सुटण्याच्या वेळेला कधी मध्यसुटीमध्ये विद्यार्थी डबे खाताना ही माकड येऊन या ठिकाणी दहशत निर्माण करत आहे आणि आम्हाला गेल्या 2-3 दिवसापासून हा त्रास होत आहे. तर या माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो.